गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी डॉक्टर विद्या चन्ने ई क्लासमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण BCom 4th सेमचा इन्कम टॅक्स अकाउंटिंगमधील जे चॅप्टर सुरू आहे आपलं आता सध्या स्थितीमध्ये इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस त्यातील नेक्स्ट प्रॉब्लेम घेणार आहोत. तर प्रॉब्लेम अशा प्रकारे आहे. द फॉलोइंग इन्कम आर रिसिव्ड बाय अनिता गुप्ता फायनान्शियल इयर 2019-20. अनिता गुप्तांचं फायनान्शियल इयर म्हणजेच प्रिव्हियस इयरमध्ये त्यांना जे इन्कम रिसिव्ड झालं किंवा त्यांनी जे इन्कम मिळवलं ते पुढीलप्रमाणे आहे. नंबर 1 डायरेक्टर फीस 3600. नंबर 2 इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चर लँड इन भूटान ₹14,000. नंबर 3 ग्राउंड रेंट फॉर लँड इन जम्मू ₹12,000. नंबर 4 इंटरेस्ट ऑन पोस्टल सेविंग बँक अकाउंट ₹1,200. नंबर 5 इंटरेस्ट ऑन डिपॉझिट विथ इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ₹900. Number 6 dividend from a foreign company ₹1,100. Number 7 rent from subletting a house ₹37,500. Number 8 rent payable by Anita for the sublet house ₹15,000. Number 9 other expenses on sublet house ₹1,500. Number 10 winning from lottery net ₹28,000. and number 11th interest on security gross ₹5,000. You are required to calculate income from other sources of Anita Gupta for the assessment year 2020-21. हे जे अनिता गुप्ता यांना फायनान्शियल इयर म्हणजे मागच्या प्रिव्हियस इयरमध्ये 19-20मध्ये 2019-20मध्ये त्यांनी जे इन्कम मिळविलेलं आहे ते अशा प्रकारे होतं. आता आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन असेसमेंट इयरमध्ये करायचं आहे. तर मागच्या जे प्रॉब्लेम झाले त्यावरून तुम्हाला कळालंच असेल. इथे डायरेक्टर फीस आहे ती टॅक्सेबल आहे. त्यानंतर इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चर लँड इन भूटान इंडिया असतं तर टॅक्स फ्री असतं. अदर कंट्री येते आहे भूटान म्हणजे तर काय झालेलं आहे टॅक्सेबल झालेलं आहे. आपण इथे घेतलेलं आहे आउटर कॉलमला. त्यानंतर ग्राउंड रेंट फॉर लँड इन जम्मू ग्राउंड रेंटपासून जर इन्कम मिळत असेल तर तेही टॅक्सेबल आहे. आपण इथे 12,000 घेतलेले आहेत 12,000 आउटर कॉलमला. इंटरेस्ट ऑन पोस्ट डिपॉझिट सेविंग बँक अकाउंट 1,200 आहे ₹1,200. एक्झेम्प्टेड आहे म्हणून नील लिहिलेलं आहे. हे 3,500 इंडिव्हिज्युअल जर असेल तर 3,500 रुपयापर्यंत नील आहे. त्यानंतर नील म्हणजे एक्झेम्प्टेड आहे. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट विथ इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे एक्झेम्प्टेड आहे म्हणून आपण नील लिहिलेलं आहे. डिव्हिडंड फ्रॉम अ फॉरेन कंपनी इंडियन कंपनी असती तर टॅक्सेबल असता टॅक्स फ्री असता म्हणजे एक्झेम्प्टेड लिहिलेलं असतं. डिव्हिडंड फ्रॉम फॉरेन कंपनीपासून मिळालेला डिव्हिडंट आहे म्हणून तो टॅक्सेबल आहे. आपण आउटर कॉलमला घेतलेला आहे 1,100 रुपीज. रेंट फ्रॉम सबलेटिंग अ हाऊस सबलेटिंग हाऊसमधून तिला किती मिळालेत. रेंट फ्रॉम सबलेटिंग अ हाऊस ₹37,500. सबलेटपासून तिला रेंट मिळालेला आहे रिसिव्ड केलेला आहे तिने रेंट फ्रॉम सबलेटिंग 37,500 अँड रेंट पेएबल बाय अनिता फॉर द सबलेट हाऊस पे किती केलेला आहे 15,000 आणि त्याच्यावर एक्सपेन्सेस किती केलेला आहे 1,500. ज्याप्रमाणे आपण रायटरनी बुक जर लिहिलं तर लिहिताना काही त्याला खर्च आला असेल एक्सपेन्सेस आला असेल त्याची कपात मिळते ती अलाऊ आहे. त्याचप्रमाणे सबलेटिंगच्या या पॉईंटमध्ये जर भाड्याने दिलं असेल भाड्याने जर दिलं असेल सबलेटिंग तुम्हाला माहिती आहे मागच्या भागामध्ये आपलं हे पॉईंट झालेला आहे की सबलेटिंग कशाला म्हणतात. जर एक घर भाड्याने घेतलं आणि परत भाड्याने दिलं भाड्याने घेऊन म्हणजेच आपण तिथेच राहून त्यातली 1 किंवा 2 जे हे असतात युनिट किंवा रूम ज्याला म्हणतो आपण ते जर आपण भाड्याने दिलं तर त्याला सबलेटिंग असे म्हणतात. तर या सबलेटमध्ये आपल्याला आपण पे किती करतो
लँडलॉर्डला म्हणजेच घरमालकाला आणि आपल्या त्या भाडेकरूला किती मिळते, दुसऱ्या भाडेकरूकडून किती इन्कम मिळते ते काउंट केल्या जाते. म्हणून इथे रेंट तिला किती रिसीव्ह झालेला आहे, 37,500 म्हणजे 37,500. आणि तिने पे किती केलेलं आहे, अदर एक्सपेन्सेसची. अदर एक्सपेन्सेसची इथे काय होते, कपात मिळते म्हणजे डिडक्शन मिळते. म्हणून अदर एक्सपेन्सेस तिने केला 1,500 रुपये आणि रेंट पे केलेला आहे घरमालकाला 1,500 रुपये, 15,000 रुपये. असा 15,000 प्लस 1,500 म्हणजेच 1,500 टोटल इज इक्वल टू 16,500. अशा प्रकारे मिळालेल्या त्या सबलेटिंगच्या जे इन्कम मिळालेलं आहे म्हणजे पोट भाडेकरूकडून तिला जे इन्कम मिळालेलं आहे त्यातून, जो रेंट मिळालेला आहे त्यातून तिने जो घरमालकाला पे केलेला आहे 16,500 ते जर मायनस केले तर जे इन्कम राहते तेही इन्कम फ्रॉम अदर सोर्स अंतर्गत टॅक्सेबल होते. त्यानंतर विनिंग फ्रॉम लॉटरी नेट दिलेला आहे, अमाऊंट नेट आहे म्हणून ग्रॉस केलेला आहे. ग्रॉसिंगचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, त्या फॉर्म्युल्याअंतर्गत त्या फॉर्म्युल्यानुसार आपण काय केलेलं आहे, अमाऊंट ग्रॉस केली आहे 28,000 इंटू रिसिव्ड अमाऊंट इंटू अपॉन 70 इंटू 100. अपॉन 70 म्हणजेच 100 मायनस 30 इज इक्वल टू 40,000. इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी ग्रॉस आहे म्हणून हे पण जसेच्या तसे घेतलेल्या अमाऊंटची ग्रॉस अमाऊंट दिलेली आहे. त्यानंतर याची ॲडिंग केली तर अशा प्रकारे याचं इन्कम जे आहे, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसचं, म्हणजे यालाच आपण याची जर ह्या जे टॉपिक आहेत, पॉईंट्स आहेत, याची जर आपण बेरीज केली तर त्यापासून ते जी अमाऊंट येते त्याला आपण ग्रॉस इन्कम असे म्हणतो. ग्रॉस इन्कममधून डिडक्शन अंडर सेक्शन 57 जर मायनस केले तर येणारी जी अमाऊंट आहे ती इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस होते. तर या प्रॉब्लेममध्ये 96,700 म्हणजेच 96,700 हे काय झालेलं आहे, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस आहे. तर या अशा प्रकारे हे प्रॉब्लेम असेल छोटे छोटे. यानंतर मी तुम्हाला प्रॉब्लेम देईल तर ते प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचे आहे. काय टॅक्सेबल आहे आणि काय टॅक्स फ्री आहे. टॅक्स फ्री आहे असेल तर एक्झेम्प्ट करायचं, टॅक्सेबल असेल तर आउटर कॉलमला लिहून त्याची बेरीज करायची किंवा ॲडिंग करायची, त्याचं इन्कम किती आहे ते कॅल्क्युलेट करायचं. बाकी पुढील भागामध्ये.